मित्रांनो, 14 मे 1657 छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म. या स्वराज्यामध्ये दुसरे छत्रपती, त्यांचं जीवन पूर्णतः जे त्यांनी आयुष्य जगले, अवघं 31 वय त्यांचं, परंतु आपल्या स्वराज्यासाठी खूप काही देऊन पिढ्यानपिढ्या आपण ऋणी आहोत. ऋणी अनेक कित्येक पिढ्या आपण ऋणी राहू का? कारण एक असा छावा, असा एक शेरशिवा का छावा असा जन्मला आणि त्यानं संपूर्णतः सर्व काय बदललं. आज आपण हक्कानं आपलं नाव घेतो आहे, आडनाव घेतो आहे. हे छत्रपती संभाजी महाराज झुकले नाहीत ना, शेवटपर्यंत झुकले नाही आहेत. जीवन त्यागलं परंतु झुकले नाही आहेत महाराज. आणि त्यांनी काय नाही हो, आपण म्हणतो आहे की आपले 1-2 भाषावरती आपण इथं वाद करतो आहे, परंतु 13 भाषा विद्या ज्ञान असणारे, आपले प्रभुत्व असणारे संभाजी महाराज, त्यावेळी 2-3 ग्रंथ संभाजी महाराजांनी लिहिलेत. विचार करा, 9 वर्षाचं असताना आग्र्यामधून सुटून म्हणजे इथेपर्यंत महाराष्ट्रात परत आले. अवघड 9 वय होतं महाराजांचं, पण तिथेसुद्धा एकदम तरबेज त्या दरबारामध्ये त्यांना सगळे घाबरत होते, अशी परिस्थिती होती. असे त्यांना आपण जन्म झाला त्यांचा. आणि म्हणून थोडंसं बोलायला तर खूप काही आहे, परंतु त्यांच्यासाठी त्यांनी जे त्याग केलं ते आमच्या जीवनामध्ये, आमच्या इतर सर्वत्र मावळ्यांच्यामध्ये ते उतरावं, त्यांची प्रेरणा सर्वांना मिळावी. सदिच्छा. नमस्कार.